एकटीच म्हटलं कुणी नकोय मला बरं. मी एकटी गेले होते आणि माझे ते मेकअप आर्टिस्ट आणि माझी हेअर जी करत होती तेव्हा तिथे. तर ती ताई माझ्या बरोबर मोठे केस होते तुझे? व्यवस्थित कमरे आई शप्पथ. आणि केलं मी हे आणि तेव्हा असं झालं पण की आज बघत असताना मला तुंबाडमुळे माझी स्ट्रेंथ मला कळली, बरोबर. की मी काय लेव्हलचं काम करू शकते. हे माझं मला रिअलाईज झालं. हो. लोकांना कळलं, की मी काय पद्धतीचं काम करू शकते. कारण देऊळ, नारबाची वाडी किंवा मी टेलिव्हिजनवर जे करत होते, मला खूप कष्ट घ्यायला लागले. हम्म. ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे माझ्याबरोबर जे 24 जण आम्ही सिलेक्ट झालो होतो, पुढे येत होतो, हे लोकं तर होतेच माझ्या कॉम्पिटिशनला. हम्म. पण बाकी हे सगळं आपली इंडस्ट्री केवढी आणि हो. किती उत्तम कलाकार आहेत. या खरंय. सगळ्यांमध्ये तुम्ही तग धरून राहणं हे खरंच ते म्हणजे कठीणच आहे. खरंच हो. खूप डिफिकल्ट होतं.